कार्य करताना ते धर्माचरण म्हणून करावे। कोरोना काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग आणि रुग्णांना धीर देण्याचे काम मी केले। तो भक्तियोग होता। ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिन्हीचा संगम करून काम करणे म्हणजे धर्म आचरण आहे, असं मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर दिलीप देवधर यांनी व्यक्त केले। ग्राहकपेठ सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत डॉक्टर दिलीप देवधर यांना सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी ग्राहकपेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष संध्या भिडे, अदानी ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी अनिल सिंग, राजेश शहा आदी उपस्थित होते। यावेळी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवासजी खळे यांच्या गीतांची सुरेल मैफल तो राजहंस 1 सादर करण्यात आली। डॉक्टर दिलीप देवधर म्हणाले, व्यवसाय करताना आनंद मिळत गेला, त्या प्रेरणेतून मी इतकी वर्ष काम करू शकलो। फॅमिली डॉक्टर ही संकल्पना टिकवण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे। विजय फळणीकर म्हणाले, मानसिकता हरवलेले लोक जेव्हा वृद्धाश्रमात येतात तेव्हा लक्षात येते की आपली सहनशक्ती किती असावी लागते। दिलीप देवधर यांच्याकडे पाहून कळते की कोणत्याही परिस्थितीत संयमाचा तोल ढळू न देता निस्वार्थीपणे कसे काम करायला हवे। सूर्यकांत पाठक यांनी प्रास्ताविकावर स्वागत केले। विजय मोकाशी यांनी आभार मानले। फॅमिली डॉक्टर ही संकल्पना गेले 50 वर्ष सातत्याने टिकवण्यासाठी जो प्रयत्न मी करतोय त्यासाठी केलेला सत्कार असं मला वाटतं। 50 वर्ष मी प्रॅक्टिस करते यावर माझाच विश्वास बसत नाही। कशी 50 वर्ष निघून गेली खरंच कळत गेला। ज्या चुकातून मी शिकत गेलो आणि ज्या चुकातून अजूनही शिकत आहे 50 वर्षानंतर सुद्धा, तो जो आनंद मला मिळतो हा खरोखरीच मला प्रेरणा देतो।